आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। तीजो प्राप्ति मुझे अपने चरण की, तीजो प्राप्ति मुझे अपने चरण की। आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। और तेरे से कुछ नहीं मंगना, और तेरे से कुछ नहीं मंगना। मैं बंदे का सवाल इतना, मैं सेवक का सवाल इतना। आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। गुनहगार मैं तेरे चरण का, सेवादार मैं तेरे चरण का। तेरे बिना मुझे दर नहीं किसी का, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का। आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। हाथ जोड़ कहे आबा कुंवर जी, हाथ जोड़ कहे आबा कुंवर जी। गुनाह माफ कर दो मेरी अर्जी, गुनाह माफ कर दो मेरी अर्जी। आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। तीजो प्राप्ति मुझे अपने चरण की, तीजो प्राप्ति मुझे अपने चरण की। आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। तीजो प्राप्ति मुझे अपने चरण की, तीजो प्राप्ति मुझे अपने चरण की। आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। आरती प्रभु मेरे तन मन धन की, आरती प्रभु मेरे तन मन धन की। तीजो प्राप्ति मुझे अपने चरण की। दंडवत हो भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। भिंगारी अदिती अवस्था. स्वामी भिंगारला 2 वेळेस आले आणि दोन्ही वेळेस स्वामी अरण्यग्रामून भिंगारला आले. पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस स्वामी इथे आले त्यावेळेस त्यांचं इथं 15 दिवस वास्तव्य झालं आणि उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस स्वामी इथे आले त्यावेळेस त्यांचं 20 दिवस वास्तव्य झालं. पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस स्वामी इथे आले त्यावेळेस एक ब्राह्मणाची बाई होती, तिला 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव होतं लखुमदेव आणि छोट्याचं नाव होतं भाईदेव. मोठा जो होता त्याला ग्रहबाधा होती आणि छोटा जो होता तो थोडासा वेडसर होता. स्वामींच्या दर्शनासाठी आली
स्वामींना विनंती केली की जी माझा 2 पुत्र असतील, म्हणजे मला 2 मुलं आहेत. लखुमदेव तो वेडा, पिसा भाईदेव तो वेडा. स्वामी म्हटले, बाई दोघांना आमच्या दर्शनाला घेऊन या. वेड्याचे वेडे पण जाईल, पिस्याचे पिसे पण जाईल. स्वामींच्या दर्शनासाठी दोघांना घेऊन याली. लखुमदेव काय स्वामींकडे यायला तयार नव्हता. हातात तो निसटला, पळाला. 2-4 मुलांनी त्याला पकडलं, मंदिरमध्ये घेऊन आले. तो मंदिराच्या छतावरती चढला. स्वामी त्याच्या पाठोपाठ धावले. त्याने खाली उडी मारली. मंदिराची जी नाली होती त्या नालीमध्ये आपलं तोंड खुपसलं, म्हणजे तोंड घातलं. स्वामींनी विचारलं, तू कोण आहेस? त्याने उलट विचारलं, तू कोण आहेस? स्वामी म्हणतात, ताई हे सन्मुख असते, म्हणजे यांनी जर आम्हाला तोंड दाखवलं असतं तर यांची ग्रहबाधा भूतबाधा जी आहे ती आम्ही दूर केली असते. आता यांना तुम्ही घेऊन जा. तुमचे जे छोटा मुलगा आहे तुमचा भाईदेव, याला आमच्याजवळ राहू द्या. भाईदेव स्वामींजवळ राहिले. भाईदेव म्हणजे 6 वर्षाचा मुलगा. मोठ्या मोठ्यावरती बाईसा त्रिकाळ पूजा असं स्वामींना करायच्या, आणि हे निद्रास्थान पण स्वामींचं आहे. हा भाईदेव कधी स्वामींच्या पुढे झोपायचा, कधी बाईसांच्या पुढे झोपायचा. रात्री जर लघवी लागली तर मग तू असं म्हणायचं. बाईसा म्हणायच्या, चल बाळा मी तुला घेऊन जाते. हा काय बोलत नसायचा. हेतू हा की स्वतः स्वामींनी उठावं, मला लघवीला न्यावं. मग स्वतः स्वामीच उठायचे, त्याच्या छोट्याशा हाताला पकडायचे, बाहेर घेऊन जायचे. हा स्वामींचे दोन्ही श्रीचरण पकडायचा आणि रस्त्यामध्ये लघवी करून द्यायचा. बायसा स्वच्छ कपडा आणायच्या, पाणी आणायच्या, स्वामींचे श्रीचरण पुसून काढायच्या आणि पुन्हा स्वामींच्या पुढे जाऊन झोपायचा. असा हा दैवाचा भाग्याचा भाईदेव 6 वर्षाचा मुलगा एक दिवशी शेतामध्ये गेला. बोराचे दिवस होते. स्वामींसाठी बोरं आणावी अशी त्याची इच्छा. पण स्वामींसाठी बोरं आणायची, पण बोरं गोड पाहिजे. मग आता गोड आणि आंबट कशी समजायची? म्हणून त्याने झाडाखालचं बोर वेचायचा, दाताने चाखायचा आणि शर्टच्या भाईमध्ये टाकायचा. अशी गोड गोड बोरं चाखून त्याने दोन्ही शर्टच्या भाईमध्ये टाकली आणि दोन्ही असे हात असे पकडून घेऊन आला. मुनिदेव हो, स्वामींना मुनिदेव असं संबोधायचा तो. मुनिदेव हो, तुम्हा कारणे बोरे आणली, तुमच्यासाठी बोर आणली देवा, गोड आहे, घ्या. स्वामींनी त्याच्यातली 2-4 बोरं घेतली आणि खाल्ली. उरलेली बोरं बाईसांकडे दिली, म्हणजे आमच्या उपयोगाने. बाईसाने त्या बोरांच्या बिया काढल्या आणि त्याची भाजी बनवून स्वामींना अर्पण केली. बाईसा म्हणतात, बोरा बाबा लागी बोरे आणली, म्हणजे देवासाठी तू बोरं आणली ही गोष्ट चांगली आहे, पण उष्टी कशी आणलीस? म्हणजे स्वामींसाठी बोरं आणली ही गोष्ट ठीक आहे, पण तोंडाने चाकून उष्टी करून कशी आणलीस? स्वामी म्हणतात, बाई याशी उष्टा ऐसा काय भाव असेल? याला काय समजतं? हा लहान आहे आणि परमेश्वरासाठी चांगलं आणि उत्तम प्रकारचं अर्पण करावं ही त्याची भावना आहे. म्हणून भाईदेवाची ती उच्चिष्ट बोरे आरोग्यली प्रेमाने आदर्श भाव पाहून, भक्तांचा भाव पाहून स्वामी चक्र. उत्तरार्धामध्ये स्वामी अरण्यग्रामवर जिथे आले. उत्तरार्धामध्ये स्वामी अरण्यग्रामला असताना स्वामींच्या संविधानामध्ये सर्वच भक्त मंडळी होती. त्यापैकी साधाईसा, लहाबाईसा आणि रत्नमालिका हे 3 बाया पण होत्या. अरण्यग्रामला असताना साधाईसाची जी आई आहे लहाबाईसा, याला जीवन म्हणजे ताप आलेला होता. एक दिवशी स्वामीने विचारलं, साध्यावर तुम्ही आज भिक्षेला गेला नाही? ती म्हणते, माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मी भिक्षेला जाऊ शकलो नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही भिक्षेला जा, तुमच्या आईची विचारपूस देखभाल आम्ही करू. स्वामी लहाबाईसाला विचारतात, तुम्हाला काय पाहिजे? ती म्हणते, तुमचा उच्चिष्ट प्रसाद मला थोडासा द्या, तुमच्या उजव्या पायाच्या श्रीचरण माझ्या कपाळावरती लावा आणि तुमचे चरणामृत मला द्या. स्वामी तसंच करतात. उच्चिष्ट प्रसाद तिला देतात, उजव्या पायाच्या श्रीचरण तिच्या कपाळावरती लावतात, चरणामृत तिला देतात. ती म्हणते, हा जर जन्म माझा जन्मोजन्मी व्हावा, जे स्वामी माझं पडित आणते. मी अशी दैवाची भाग्याची आहे की पूर्ण परब्रह्म परमेश्वर आपल्या पवित्र पायाचा पवित्र अंगठा माझ्या कपाळावरती लावतात, मला उच्चिष्ट प्रसाद देतात, मला चरणामृत देतात, आणि यापेक्षा ते माझं भाग्य काय असू शकतं? हे वेळा सांगण्याचा प्रयत्न असा आहे की स्वामी अरण्यग्रामात भिंगाला यायची तयारी करतात उत्तरार्धामध्ये, आणि साधायच्या स्वामींना विनंती करते की जी माझी सोमवारी चुकी. सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्या, ज्या सोमवारी अमावस्या येते त्याला सोमवारी असं म्हणतात. पूर्वी त्याला सोमपर्व असं म्हटलं जायचं. साधायचा विनंती करते की माझी सोमवारी चुकेल, तुम्ही ते अरण्यग्राम, मी तरी माझ्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे मी अरण्यग्रामला थांबते, आपण पुढे चाललेला आहात,
स्वामी म्हणतात तुमची सोमवारी भिंगारी लागली, म्हणजे तुमच्यासाठी आम्ही भिंगारला थांबू. तुमच्या आईची तब्येत ठीक झाल्यानंतर तुम्ही पाठीमागून केली आहे. आणि तसंच होतं. स्वामी इतर भक्त मंडळी भिंगारला पुढे येतात. साधाईसा, लहामाईसा आणि रत्नमालिका ही तिची मैत्रीण असते. त्या तिही बाया अरण्यग्रामला थांबतात. 20 दिवसानंतर सोमवती अमावस्या येते. स्वामी भिंगारला 20 दिवस थांबतात. साधाईसा आईला म्हणते अजून तुझा ताप गेलेला नाही आणि मला तर स्वामींनी आज दर्शनासाठी बोलवले. असं करू म्हणे, मी आणि माझी मैत्रीण जाते, स्वामींचं दर्शन घेऊ आणि परत तुला नेण्यासाठी जाऊ. आई म्हणते 20 दिवस झाले मलाही स्वामींचं दर्शन नाही. असं होऊ शकत नाही. माझ्या अंगामध्ये जरी ताप असेल मी चालेल नाही आणि याला कदाचित माझ्याच्याने चाललं झालंच नाही तर मला मध्ये सोडून तुम्ही दोघे जा, स्वामींचं दर्शन घ्या आणि परत या. असं म्हणून तिघीने आपले परिवंत म्हणजे गाठोडे बांधले. तिघीजणी अरण्यग्रामून भिंगारला पायी आल्या. भिंगारला आल्यानंतर रिक्त हस्ते म्हणजे 20 दिवस झाले स्वामींचं दर्शन नाही तर खाली हस्ते स्वामींना कसं भेटायचं असं साधायसाने विचार केला. आणि असं विचार करून ती बाजारामध्ये दोघींना एका ठिकाणी बसून स्वतः बाजारमध्ये गेली. इथून 20 किलोमीटरवरती चिचोंडी पाटील नावाचं गाव आहे आणि या चिचोंडी पाटीलला स्वामींचं 5 दिवस वास्तव्य होतं. या 5 दिवसाच्या वास्तव्यामध्ये साधाईसा, लहामाईसा आणि रत्नमालिका या 3 बाया पण स्वामींच्या सानिध्यामध्ये होत्या. चिचोंडी पाटीलला असताना या 3 बायांनी एका शेतकऱ्याचे गहू दळलेले होते आणि त्या गहू दळण्याच्या मोबदल्यामध्ये यांना 3 पैसे मिळालेले होते. त्याकडे त्या पैशाला रोवा असं म्हटलं जायचं. हे 3 पैसे त्यांच्या जवळ होते. साधाईसा बाजारमध्ये गेली. 3 पैशाचे त्यांनी गुळ भेली म्हणजे गुळाचे खडे घेतले, त्याकडे त्याला भेली असं म्हटलं जायचं. 3 पैशाचे 3 फुलमाळा म्हणजे फुलांचे हार घेतले आणि 3 पैशांची 3 विडे म्हणजे नारळ, पान, फूल, श्रीफळ, विलायची, लवंग वगैरे घेतली. आता 12-13 किलोमीटर चालवण्यामुळे त्यांना तहान लागलेली होती आणि तहान लागलेली असल्यामुळे साधाईसाने एका ब्राह्मणाच्या डोक्यावरती ते सर्व साहित्य ठेवलं. आतमध्ये पाणी पिण्यासाठी गेले. आतमध्ये पाणी पिऊन बाहेर येऊन पाहतात तर गाईचे बछड म्हणजे गाईचे एक छोटस वासू एक गुळाची भेली खाते. आता साधाईसा विचार करू लागली म्हणजे मनामध्ये विचार करू लागली ही आईची खाल्लेली म्हणून ही बाईची खाल्लेली म्हणून, म्हणजे ही गुळाची भेली वासू खाते ती माझी खाल्ली, माझ्या आईची खाल्ली, या माझ्या मैत्रिणीची खाल्ली. तिने चांगला विचार केला, खादली माझी मी दैवीची. ही गुळाची भेली माझी भेली स्वामींच्या उपयोगी जाणार नसेल अशी मी अभागी आहे, त्यामुळे ती माझीच खाल्ली असावी. असा चांगला विचार करून त्या तिघी मंदिरमध्ये येतात. कोपऱ्यामध्ये जे स्थान आहे खिडकीजवळ तिथे स्वामी बसलेले होते. तिघींनी स्वामींच्या श्रीकंठी फुलांच्या माळा अर्पण केल्या म्हणजे फुलांचे हार घातले. तिघींनी स्वामींना विडे अर्पण केले, नारळ, पान, फूल वगैरे, आणि दोघींनी स्वामींना गुळ अर्पण केले. स्वामी साधाईचा विचारतात की याही येथ गुळ संपादिला, तुम्ही संपादिना ते काही, म्हणजे यांनी आम्हाला गुळ अर्पण केला, तुम्ही काय अर्पण केलं नाही. ती म्हणते जे ते झाले असेल. तहान लागली होती, पाणी पिण्यासाठी गेलो, गाईचे एक वासरू आलं, त्याने माझी गुळाची भेली खाल्ली, आता माझ्याकडे गुळच नाही तर मी कसं अर्पण करणार. स्वामी म्हणतात की तुम्ही स्वतःला निदैवी आणि आभारी का समजता. तुम्हाला ईश्वराचं म्हणजे परमेश्वर आमचं सानिध्यानं आहे, तुम्ही स्वतःला निदैवी आभारी समजू नका. स्वामी बाईसाला विचारतात मला काही गुळ आहे. बाईसा म्हणतात गुळ द्या. मग स्वामी म्हणतात तिला गुळ द्या आणि तो गुळ तुम्ही आम्हाला अर्पण करा. ती म्हणते देवाची काळजी म्हणजे तुमचंच घ्यायचं आणि तुम्हाला अर्पण करायचं, मला काय खायला. स्वामी म्हणतात साधे हो, कवणा ते काही असेल ते सगळं हे देवाचे आणि मा देव देते आपुले, म्हणजे जीवाचं आहेच काय इथं. या सृष्टीवरती सत्ताच परमेश्वराची आहे, या सृष्टीचे मालकच परमेश्वर आहे. तुमचं आहे काय जो खोट्या आणि व्रथा अहंकाराने म्हणतो की हे माझं ते माझं, पण जीवाचं काहीही नसतं. बाईसा तिला गुळ देता, तिची उंजळ गुळाने गच्च भरते आणि तो गुळ आणि चरित्रकार म्हणतात गुळ आणि साखर म्हणजे खडी साखर ती स्वामींना इथे अर्पण करते. थोडं 12 देवतीला ज्ञान भक्ती वैराग्य स्वामीने इथं निरूपण केलं की देवती
ज्ञान भक्ती वैराग्य एक मोचक, कसं दारू एक मोचक एक अमोचक, येथीची येते मोचक इतरीची येते अमोचक. येथीचं ज्ञान भक्ती वैराग्य मुक्तिदायक आहे, इतरीचं म्हणजे देवतेचं ज्ञान भक्ती वैराग्य मुक्तिदायक नाही. देमतीला प्रतितीपंथ स्वामीने निरूपण केला की देमती हा प्रतितीपंथ, हेर तो विश्वासपंथ. मग प्रतितीपंथ कसा, विश्वासपंथ कसा, त्याचं सविस्तर निरूपण स्वामीने केलं. स्वामी सांगतात की देमती हा प्रतितीपंथ म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला इथे अनुभव येणार हा परमेश्वराचा पंथ आहे, प्रतितीपंथ आहे. पण विश्वासपंथ कसा की इतर पंथ जे आहेत ती विश्वासावर चालतात की आमच्या गुरुने सांगितलं, आमच्या वडिलांनी सांगितलं म्हणून त्याचा विश्वास ठेवतात. त्यासाठी स्वामी एक उदाहरण देतात की एक अन्य महात्मे होते आणि त्या अन्य महात्म्यांची काही शिष्यमंडळी होती. त्यापैकी एक शिष्य असा होता की त्याला कितीही समजून सांगितलं तर त्याच्या ते लक्षात येत नव्हतं. मग त्या कर्णकुटीमध्ये म्हणजे त्या झोपडीमध्ये ते गुरु त्याला एक दिवशी म्हटले की तुला कितीही समजून सांगितलं तर जाय तू म्हणे म्हैसा. म्हैसा म्हटले. मग त्याने ते विश्वासे घेतले. स्वामी म्हणतात त्याने ते विश्वासे घेतले की त्याला वाटलं माझ्या गुरुनी सांगितलं मी म्हैसा म्हणजे खरोखर मी म्हैसा आहे. मग तो बाहेर गेला आणि दरवाजामध्ये उभा राहिला. गुरु विचारतात अरे आतमध्ये ये ना, तुम्ही म्हटल्याने म्हैसा, आता मी म्हैसा आतमध्ये कसं येऊ, माझी शिंग अडतील ना. गुरु म्हटले नाही, आता अशी वाकडी मान करून आला. हा वाकडी मान करून आतमध्ये आला, बसला. गुरुने त्याच्या माथ्यावरती म्हणजे डोक्यावरती हात ठेवला. म्हणे तू म्हैसा नाहीस. म्हणे अगोदर 10 मिनिटापूर्वी तो म्हैसा होता आणि आता तो म्हैसा नाही. तर स्वामी म्हणतात बाई त्याने ते विश्वासे घेतले. असा विश्वास पंथ आहे, तसा हा पंथ नाही. देमती हा प्रतिती पंथ प्रत्यक्ष तुम्हाला इथे अनुभव येणार आहे. हे जे स्थान आहे ते असं स्थान आहे. अरण्य ग्रामीण स्वामी पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस पहिल्यांदा स्वामींना इथे आसन झालं. हे आसन स्थान आहे आणि लखुमदेव भायदेवाच्या मातांची, लखुमदेव आणि भायदेवाच्या मातेची व स्वामींची इथे प्रथम भेट झाली. हे 2 नंबरचं जे स्थान आहे बाहेर, हे भायदेवा ते लघुनिधीकरण स्थान आहे. स्वामी भायदेवाला लघुनिधी करण्यास नेत होते. भायदेवाचे लघुनिधीकरण स्थान 1 नंबरचं जे स्थान आहे सुरुवातीचं ते मर्दना मादनी स्थान आहे. म्हणजे स्वामींना इथे मर्दना आणि मादने होत असे. अशा प्रकारे पूर्वार्धामध्ये स्वामी इथे 15 दिवस थांबले. इथून शेंडी नावाचं गाव आहे, म्हणजे शेंडी नावाचं गाव आज झालं त्यावेळेस गाव नव्हतं. इथून शेंडीला गेले, तिथून पिंपळगाव माळवी डोंगरगण मार्गे बांबोलीला गेले. इथे स्वामी उत्तरार्धामध्ये इथे 20 दिवस थांबले. इथं 20 दिवसाच्या वास्तव्यानंतर स्वामी इथून नेप्ती नावाच्या गावाला गेले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या भायदेवाची उष्टी गुरु स्वामीने इथे खाल्ली, पुढे भायदेवाचा आणि स्वामींचा संबंध तर आला नाही, परंतु पुढे हे भट्टोबासांच्या नागदेवांच्या सानिध्यामध्ये आले आणि पुढे या परमार्गाचे हे द्वितीय आचार्य झाले. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.